हे पहा, धनगर समाजाची मागणी अगदी साधी, सोपी आणि सरळ आहे की आम्ही आदिवासीमध्ये आहोत. कायद्यानं आम्हाला धनगर म्हणून आरक्षण दिलेलं आहे. नवीन आम्ही काही मागत नाही आहे. तुम्ही फक्त अंमलबजावणी करायची आहे. हे सगळे कागदपत्रे पुरावे दिलेले आहेत. सुधाकर शिंदे समितीचा अहवाल जो आहे तो सुद्धा काल सादर झालेला आहे. तो अहवाल सादर करण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला. माझ्या सरकारला उडी टाकण्याची मला धमकी द्यावी लागली, तेव्हा तो सादर झाला. 1 तारखेला सुधाकर शिंदे समितीचा अहवाल तो तयार झाला. तो सादर व्हायला 7 दिवस लागले. मुख्यमंत्री गंभीर नाही, सचिव गंभीर नाही, त्यांचे कोणी मंत्री गंभीर नाही आहे. आणि त्यामुळे 7-7 दिवस अशा वेळी अहवाल पडून राहतो. मग समाजाला काय समजायचं? एकीकडं मुख्यमंत्री महोदयांना आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही 15 दिवसामध्ये धनगर समाजाचा GR जो आहे ST आरक्षणाचा तो आम्ही काढू. त्याची मुदत गेल्या 30 तारखेला संपलेली आहे आणि आता 7 दिवस जास्त झालेले आहे. त्यामुळं धनगर समाजाची आमची मुळे आक्रमक होत आहे. त्यांचं संतुलन बिघडत चाललेलं आहे की आता 4-5 दिवस आता आचारसंहिता येऊन छेपलेली आहे. त्यानंतर कुठला निर्णय होणार नाही आहे. मग हा कुठल्या एका तरी कॅबिनेट आमचा निर्णय होणार आहे की नाही आहे? आज वास्तवामध्ये कॅबिनेट असल्यामुळे ती मुलं ह्या ठिकाणी आली. ही महाराष्ट्रातली मुलं आहेत, इथलं मुंबईचं कोणी नाही आहे. आम्हालाही कोणाला माहीत नाही. ती गपचीप आली आणि त्यांनी हा सगळा कार्यक्रम केला आहे. म्हणजे हा प्रकार जो आहे आता महाराष्ट्रभर जे आहे हे आंदोलन पसरू शकते. माझी विनंती आहे सरकारला की उद्या आपली कॅबिनेट आहे, उद्याच्या कॅबिनेटमध्ये हा विषय आपण मार्गी लावावा. धनगर समाजाचा जो ST आरक्षणाचा GR आहे तो आपण उद्याच्या उद्या काढावा आणि ह्या विषयाला पूर्णविराम द्यावा. हे जर केलं तर येणाऱ्या विधानसभेमध्ये धनगर समाज हा पूर्णपणे या सरकारच्या पाठीमागे राहून या सरकारला सत्तेत बसवेल. जर हे सरकारनं नाही केलं तर येणाऱ्या विधानसभेमध्ये या सरकारला धनगर समाज जो आहे तो घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.